भाव बहिणीनो, माणसाला वाटतं या माय आता एवढं वय झालं या आणि काय गरज आहे जोडीदाराची. पण खरं जर विचार करून बघितला ना, ज्याला म्हणजे ते भोगायचं आलं या त्यालाच त्याच्या यातना माहिती आणि त्या तशा माणसालाच त्याच्या यातना समजणार सुद्धा बरं का. लय अवघड असतं या. उतरत्या वयामध्ये जोडीदार गेला की मग काही खरं नाही म्हणायचं. आपलं जीवन दुसऱ्याच्या हातात आणि खास करून गड्यायचं म्हणायले बरं का. बायाचं काहीच नाही. बाई स्वतंत्र राहू शकते या, जोडीदार नसला तरी. पण गड्याचं नाही जमत. आता म्हणता गड्याचं का नाही जमत? अहो, एखाद्या गड्याला चिया सुद्धा करायत नाही. ह्या अशा अडचणी म्हणायली मी. दुःख सुख आणि उतरत्या वयामध्ये लय म्हणजे हे दुःख ते दुःख असतं या. आणि त्या गड्याला सव बायकोची असते या. जरी बी लेकं सुना असल्या तर आता लेकं सुनायचं तर म्हणजे भरवशावर राहिलंच नाही. आणि जरी बी भरवशावर राहिलं लेका सुनायच्या तर गोष्टी लय सैन करून घ्यावं लागायल्यात. लय. मग आता आपण बी बघायला कधी कधी व्हिडिओ बी पडत या, एखादा व्हायरल बी होतं या. 60, 65, 70, 80पर्यंत जरी वय असलं तर समजा एकमेकाची ओळख झाली केली करून घेतली आणि ते पुन्हा लग्न करायले तर ते काय हौस मौस पूर्ण करण्यासाठी नाही, एकूण एकायला आधार म्हणून. हे खरं आहे बरं का. एकूण एकायला आधाराची गरज असते या. उतरत्या वयात आधाराची गरज असते खरी. त्याच्यामुळं मला तर काही चुकीचं वाटत नाही बघा, निदान गड्याच्या बाबतीत तरी. नाही तर सुनाच्या उगाच हाताकडं बघा, पायाकडं बघा, तोंडाकडं बघा. कवा चहा करून देते की कवा भाकर खायला देते की कवा आंघोळीला पाणी देते की मट अवघड आहे. कुणी कुणी असं म्हणतं या जोड्यामध्ये आयव सयव मेल्याला लय भाग्याचं असतं या. पण आयव सयव मरण आल्यालं बाईसाठी भाग्याचं असन, पण त्या नवऱ्याला पुन्हा लय भोगावं लागतंय. त्या बाईसंग बायकोच्या नात्यानं जे कधी बधी न कळत का होईना पण अन्याय अत्याचार चुकून हातानं झालेली त्याची फेड पुन्हा आल्याच्या गतच आहे म्हणा. आणि नवरा समजा बाईच्या आधी गेला आणि बाई जरी राहिली तर समजा बाईला तेवढी अडचण नाही येत. नवऱ्याचं घरदार असतं या, करून खायचं ती करून खाऊ शकते या. पण बायकोचं नसल्यावर ते गडी घरदार सगळं असून बी परदिसा झाल्यावरच होत आहे. परदिसा त्याच्यानं करू जातं माय. कोणाचं किती बी वय असलं तर त्याच्या दुखासुखासाठी आधार आसऱ्यासाठी करायले तर करू जातं. त्याला म्हणजे चुकीचं म्हणणं आपलं बी चुकत आहे. मला सांगितलंय व पोरगी बघायला म्हणजे बाई बघायला. आता कुठून बघू बाई मी?
बाई कुठून बघावी आपण लग्नासाठी. हेच दुःख सुख जीवाभावाला. ह्या अडचणी मला सांगितल्या आता. ह्या अशा अडचणी येतात. मग त्याच्यासाठी मला एकदी बघून करून घालणारी झाली तरी बस झाली. तर मग मला बी कुठंतरी हळहळ लागल्यासारखंच व्हायलंय. कसं काय की म्हणजे ते चिंता असं म्हणजे मनाला चटका लागले म्हणून व्हायलंय. माय खरंच किती भोगावं लागतंय गड्याला. काय सांगावं. माझ्या मायबापाचं लय हे झालं बघा त्या बाबतीत. होते नव्हे तरनेच दोघं बी. पण माय मेली की बापानं जगण्याची आशाच सोडून दिली. माय मेली की बापानं जगण्याची आशा सोडून दिली. 1 महिना कसं तरी माझा बाप राहिला. दुसऱ्या महिन्यात तर झालं मरून बी गेला. तगडा ताटा असा नवा तरणा म्हणजे मजबूत. एक्सरसाइज हे सगळं करणारा गडी. असं जिथल्या तिथं सगळा मजबूत माझा बाप होता. माहिती आहे का. धनधाकट. पण जगण्याची आशा सोडून दिली मायच्या माघारी. माय म्हणजे इतक्या वर्षे लहानपणापासून सोबत राहिलेली. रात्र बी दिवस बी संगच. कामधंदा संगच. असं नाही की माझा बाप कुठंतरी कामाला जाते, माझी माय एकीकडं कामाला जाते, मग संध्याकाळीच गाठी भेटी पडणार. म्हणजे सकाळ संध्याकाळ. आता आपलं कसं असतं या कुणाचं. आता माझा नवरा जाते ड्युटीला रोज सकाळी 6 वाजता उठून, तर येतंय संध्याकाळी 7 वाजता. झाला आता उलीतिले आम्ही असता आमने सामने. आपलं खाल्ला तुकडा की पडायची बारी आहे. असं माझ्या मायबापाचं नव्हतं. माझे मायबाप 24 तास संग. कारण की संगच व्यापार करायचे. व्यापारी होती माझी मायबाप. म्हणजे आता व्यापार बी करीत होते. सगळं माझ्या मायबापानं तर केलेलं आहे. सगळं कोणतंच असं नाही की नाही. कष्ट सगळं केलं. शेती केली, हिरी पाडल्या, खणल्या, असे म्हणजे ते काय म्हणते तो ते व्यापार हे सगळे केले. फळायचे ते झाडं बाग घेऊ आंबे जांब बोरं जांभळी हे असलं असतंय ना तसलं. सगळ्या प्रकारचे धंदे केले कामं. पण पुन्हा माळव्याचा धंदा केला. बिटातच घ्यायचं आणि ते विकायचं 2 जणांना मिळून. म्हणजे सोडून एकमेकाला राहिलेलेच नाहीत. आणि तितक्यातच अचानक माय गेली. माय गेल्याच्या नंतर 1 महिना कसं तरी आपलं राहिलं, जगलं, वाचलं. दुसऱ्या महिन्यात तर झालं संपत झाला. बघा मग आमच्या संग तर कसला अन्याय झाला. पण समसम नाही राहिली हे का नाही शेवटी. एक विचार ते तळमळ बघायला नाही आम्हाला. आणि एक विचार वाटतंय 1 जण तरी असं तर बरं झालं असतं असं वाटतंय. काय बी म्हणे करीत आलं काय की पोरग माझं आता ती बी आता चला आता जेवण करीत आम्ही इकडं बसले आज. कोण बी यायला. चला बाय.